नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 तब्बल 10 वर्षापासून फरार असलेल्या मोटरसायकल चोरी प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश मिळवलंय. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण तसंच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी आणि कर्मचारी फरार आरोपींचा शोध घेत होते. भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये 31 जुलै 2016 रोजी मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी अनिल उर्फ गिन्या पिठेकर हा दीर्घकाळ फरार असल्यानं त्याच्या विरोधात CRPC कलम 299 प्रमाणे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. फरार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मनोहर शिंदे व चंद्रकांत गवळी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. आरोपी अनिल उर्फ गिन्या पिठेकर हा दत्त चौक मटण मार्केट जवळ तोरणानगर सिडको परिसरात फिरतोय. ही माहिती गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं. चौकशीत त्यानं आपलं नाव अनिल उर्फ गिन्या दशरथ पिठेकर, वय वर्ष 31, राहणार इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 1, लेखानगर सिडको, नाशिक असं सांगितलं. पुढील चौकशीत त्याला संबंधित गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला पुढील तपास आणि कारवाईसाठी भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलंय. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, सहाय्यक उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस अंमलदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, महेश खामखाले, तेजस मते आणि प्रवीण वानखेडे यांनी केली आहे. संविधान न्यूज, नाशिक.